मग सर आणताना जे काही प्रॉब्लेम तयार होता शेळी गाबडणे वगैरे या पद्धतीचं, मग नेमकं तुम्हाला काय प्रॉब्लेम आला? जवळजवळ 10 शेळ्यांमध्ये 4 शेळ्या गाबुरल्याच होत्या आमच्या पण. म्हणजे नुकसान ते होतच नुकसान बा. होतच. आणि सर ट्रान्सपोर्ट मध्ये हे नुकसान थोडंफार होतच असते. मग सर आता समजा हे जर नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला काय पर्याय, म्हणजे काय उपाय असू शकतो? कारण नवीन शेळी पालक आपलं स्वतःचं सगळं काही जे काही जमा केलेलं असतं ते शेळी पालनात जर घालायचं असतं आणि त्यात असं जर नुकसान झालं तर मग त्याला टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? शेळी 2 ते 2.5 महिन्याची गाभण पाहून आणावं लागते. कमी दिवसाची गाभण असेल तर ते गाबडण्याची शक्यता कमी होते बा. कमी एकदम कमी असते. बरोबर सर. आणि आपण जर 4 महिन्याची पुढची आणली तर ती शेळीच्या याच्यावर राहते. शेळीची प्रतिकार शक्ती जर कमी असेल तर ती शेळी गाबुली जातेच अच्छा. वाहतुकीमुळे. उत्पन्न थोडं कमी आहे दुसऱ्या शेळ्यांपेक्षा, बरोबर. पण याला संगोपन करण्यासाठी याला खर्च कमी अच्छा. आणि गिराईक जास्त याला. हा, म्हणजे लोकल गिराईक खूप आहे. लोकल गिराईक भरपूर आहे.